रामकृष्ण हरी मंडळी, मी तेजश्री जाधव। आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट अशी खमंग लागणारी धपाटे। गावाकडची चव घरीच। बघा तर त्यासाठी लागणारे साहित्य। अगोदर आपण गव्हाचं पीठ 1 वाटी, नंतर बेसन पीठ 1 वाटी आणि ज्वारीच्या 2 वाट्या, नंतर बारीक चिरलेला कांदा, त्यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिरचीचा ठेचा, लसूण वगैरे घालून बारीक करून घ्यायचा व्यवस्थित। नंतर बघा मसाले, गरम मसाला, घरकुर मसाला, हळद, जिरे, ओवा, मीठ या प्रकारे घ्यायचं। हे पीठ एकत्र मिक्स करून घ्यायचं, तिन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। नंतर त्यामध्ये आपण सगळे मसाले घेतलेले आहेत, ते मसाले व मीठ, जिरे, धने, ओवा सगळं एकत्र करून मिक्स करून घ्यायचं। त्या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। धपाटे ही खायला खूप चविष्ट, दह्याबरोबर उन्हाळ्याचं खायला तर अगदी उत्तम छान लागतात। तुम्ही हे करा, खूप सोप्या पद्धतीने सांगितलेले आहेत। बघा तर हे मिक्स करून झाल्यानंतर आपण मिरचीचा ठेचा, कोथिंबीर आणि कांदा त्यामध्ये घेणार आहे। मिरचीचा ठेचा, कोथिंबीर आणि कांदा घातल्यावर धपाटे खूप खमंग होतात, छानही लागतात। अगदी कडक न होता मऊ आणि छान धपाटे बनवण्यासाठी मी शेवट एक ट्रिक सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कडपर्यंत पहा। बघा तर असं थोडं थोडं पाणी घालून आपण पूर्ण मळून घ्यायचं आहे पीठ। सगळ्या गुठळ्या काढून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं या प्रकारे। बघा खूप छान असं मळून झाल्यानंतर त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आणि थोडासा रेस्टला ठेवायचा। रेस्टला 10 ते 15 मिनिटे ठेवून झाल्यानंतर आपण धपाटी करायला घ्यायची। एका पलपोटावर एक कपडा घ्यायचा, छान पातळ सुती असावा, आणि त्यावर या पद्धतीने धपाटी थापून घ्यायची। याला आपण बेसन किंवा ज्वारीचे थालीपीठ असंही म्हणू शकतो। खूप अलगद थापायचं, का तर याचं पीठ खूप सॉफ्ट असतं। अलगद अशा हाताने थापून घ्यायचं व्यवस्थित, आणि त्यामध्ये मध्ये 1-2 बोळे छिद्रही पाडून घ्यायची, जेणेकरून ते तव्यामध्ये टाकल्यानंतर मधून फुगणार नाही आणि व्यवस्थित छान प्रत्येक बाजूने भाजते, म्हणून मध्ये छिद्र पाडून घ्यायची। एक पाडलं तरी चालेल आणि 2-3 पाडलेली तरी चालेल या पद्धतीनं। आता अशी तव्यामध्ये भाजायला टाकून घ्यावेत। पुन्हा दुसऱ्या धपाट्याचं असं मळून घ्यायचं, खूप सॉफ्ट होतं। नंतर चव बाजूने तेल लावून हे धपाटे उलटून घ्यायचं। बघा किती मस्त भाजलेलं आहे। चला तर मग बघा, या धपाटी खायला किती छान झालेला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही बघून करून पहा। धन्यवाद।